एक तो प्रसंग सांगतो, राज्याभिषेक सोहळा. सिंहासन सोन्याचं ब्रह्मरुंदांचा मंत्रघोष चालू आहे आणि छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे निघाले. एक एक पाऊल टाकताना या सिंहासनासाठी गमावलेला हिरा आठवायचा आणि डोळ्याला धारा लागायच्या. सिंहासनाच्या दिशेनं छत्रपती शिवाजी राजांनी पहिला पाऊल टाकला. कानी शब्द आले, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. थांबले शिवाजी राजे. तानाजी मालुसऱ्यांची आठवण आली. मनात यायचं, आजचा दिवस उजाडला. या सिंहासनासाठी मी माझे किती हिरे गमावले. एका एकाची आठवण यायची, रडायचे छत्रपती. ब्रह्मरुंदांचे मंत्रघोष चाललेले आहे. दुसरा पाऊल टाकला. काळजी करू नका राजे, या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खिंड लढवेल राजे. बाजी प्रभूची आठवण आली. पुन्हा डोळ्याला धारा लागल्या. पुन्हा पाऊल टाकला. शिवा न्हाव्याची आठवण आली. शिवा न्हावी राजे छत्रपती सारखा चेहरा होता, म्हणून बदली म्हणून त्याला पाठवायसाठी छत्रपती शिवाजी राजांनी सजवला. शेला तसाच, अंगरका तसा, जरीचा टोप, तलवार, ढाल. सिंहासनावर बसून सजवणारे शिवाजी राजे, पण शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद. सजवून झाल्यावर छत्रपती शिवराय म्हणाले, शिवा जी, अरे तू काय नवरदेव म्हणून चालला का रे? अरे माझ्यासाठी मरायला चालला बाबा, तरी एवढा प्रसन्न आहे? मला कल्पना आहे राजे, मरायला चालला तरी एवढं प्रसन्न? हा का? जन्म झालेल्याला एक दिवस मरायचंच आहे राजे, पण ऐकलेलं आहे की माणूस मेला म्हणजे नंतर समाज रडत असतो. मी अजून जिवंत आहे राजे, तरी हा शिवा न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. मला काय मिळवायचं आहे जीवनात? असा एक एक हिरा आठवायचा आणि शिवाजी राजे थांबायचे. शेवटी सभोवताल नजर फिरवली. धनराजी लांब उभा होता, मडकटल्या कपड्याचा, मदारी मेहतर. बाकी सगळे गेले, तेवढा एक आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला मदत करणारा. सिंहासन जवळ आलेलं. आवाज दिला, मदारी. पळत आला. जी, माझे सगळे हिरे गेले. आज त्यांच्या आठवणी आल्या, पण आग्र्याच्या कैदीतून सुटका करून देणारा, मदत करणारा तू एक आहे. मी आज प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काही नको राजे. अरे काहीतरी माग. नाही राजे, काही नको. अरे काहीतरी माग. नाही राजे, तू म्हणशील राजा करतो तुला राजा, ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग. ठीक आहे राजे, तुम्ही म्हणताय म्हणून. हे तुमचं जे सिंहासन आहे ना, रोज तुम्ही बसायच्या आधी या माझ्या अंगावरच्या कपड्यानं ते सिंहासन स्वच्छ करायची सेवा या मदारीला द्या राजे. आणि मग कवटाळलं. अश्रूचा अभिषेक त्याच्या डोक्यावर. मदारी, अरे असे हिरे मिळाले मला. याला म्हणतात राजासारखं मन. विठ्ठल